नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 1000 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी खर्च किती येतो या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर 1000 स्क्वेअर फूटचं घर बांधायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मटेरियल किती लागणार आहे, मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो, कामगार खर्च किती येऊ शकतो, सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे। सिमेंट किती लागणार आहे, स्टील किती लागणार आहे, बांधकामाची क्रसेंट किती लागणार आहे, खडी किती लागणार आहे, वीट किती लागणार आहे, प्लास्टरची वाळू किती लागणार आहे, टाईलचे मटेरियल किती लागणार आहे, ग्रेनाइट किती लागणार आहे, दरवाजा खिडकी स्लायडिंगसाठी किती खर्च येणार आहे, प्लंबिंगसाठी मटेरियलसाठी किती खर्च येणार आहे, इलेक्ट्रिकल असेल, पेंटिंग असेल, कामगार खर्च असेल, सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, 1000 स्क्वेअर फूटसाठी सिमेंट किती लागणार आहे, सिमेंट टोटल कामासाठी 400 ते 450 बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे। एका सिमेंट बॅगची जी खरेदीची किंमत आहे आपण ते एक सरासरी 360 रुपये धरूया। आता कंपनीवरती रेट वेगवेगळा सिमेंटचा असू शकतो, आपण जास्तीत जास्त 450 बॅग धरूया आणि 360 रुपये एका सिमेंट बॅगची किंमत धरूया। त्याची किती होणार आहेत, 1,62,000 रुपये हा सिमेंटचा खर्च। त्यानंतर स्टील किती लागणार आहे, 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी टोटल RCC कामासाठी 3,500 किलो ते 4,000 किलो या रेंजमध्ये स्टील लागणार आहे। आपण कमीत कमी 3,500 किलो स्टील धरूया आणि स्टीलचा जो खरेदीचा रेट आहे पर किलोचा तो आपण 65 रुपये धरलेला आहे। स्टील सुद्धा मार्केटमध्ये कंपनीवरती रेट वेगवेगळा असू शकतो, आपण उदाहरणासाठी 65 रुपये स्टीलचा रेट धरलेला आहे। 3,500 किलोचे होणार आहेत 2,27,500 रुपये हा स्टीलसाठी खर्च येऊ शकतो, 2,27,500 रुपये। त्यानंतर बांधकामाची क्रसेंट किती लागणार आहे, RCC काम करण्यासाठी आणि बांधकाम करण्यासाठी बांधकामाची क्रसेंट 14 ते 15 ब्रासच्या आसपास लागणार आहे RCC कामासाठी आणि बांधकामासाठी। आता क्रसेंटचा जो रेट आहे आपण ब्रासचा तो 6,000 रुपये धरलेला आहे। तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता। आपण उदाहरणासाठी 6,000 रुपये रेट धरलेला आहे ब्रासचा, बांधकामाची क्रसेंट आहे त्याचा आपण 15 ब्रास धरूया जास्तीत जास्त लागणार आहे। त्याचे किती होणार आहेत, त्याचे साधारणतः 90,000 रुपये होणार आहेत। बांधकामासाठी जी क्रसेंट लागणार आहे आपली त्यासाठी हा खर्च 90,000 रुपये। त्यानंतर खडी किती लागणार आहे, टोटल RCC कामासाठी 13 ते 14 ब्रासच्या आसपास। खडीचा जो खरेदीचा रेट आहे ब्रासचा तो आपण 5,000 रुपये धरलेला आहे, 5,000 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे। आपण जास्तीत जास्त 14 ब्रास धरूया, त्याचे किती होणार आहेत, खडीचे 70,000 रुपये होणार आहेत खडीचा खर्च। त्यानंतर वीट किती लागणार आहे, बाहेरील बांधकाम 9 इंच, वातील बांधकाम जर 4 इंच असेल तर वीट साधारणतः 16 ते 17,000 नग वीट लागू शकतात। आता एका विटाची जी खरेदीची किंमत आहे आपण ते एक सरासरी 8 रुपये धरूया। आता तुमच्या गावामध्ये विटाचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा। आपण जास्तीत जास्त 17,000 विटा धरूया, त्याचे किती होणार आहेत, त्याचे 1,36,000 रुपये होणार आहेत विटांचा खर्च। त्यानंतर आपल्याला प्लास्टरची वाळू लागणार आहे। 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आतील बाजूचं आणि बाहेर बाजूचं टोटल आपल्याला प्लास्टर करावे लागणार आहे। प्लास्टर सँड किती लागणार आहे, प्लास्टर सँड टोटल कामासाठी 5 ते 6 ब्रासच्या आसपास लागणार आहे। आपण जास्तीत जास्त 6 ब्रास धरूया। प्लास्टर सँडचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 8,000 रुपये धरलेला आहे पर ब्रासचा
8,000 रुपये धरलेला आहे. बांधकामाच्या सँडपेक्षा प्लास्टर सँडचा जो रेट असतो तो जास्त असतो, त्यामुळे आपण एक 8,000 रुपये धरलेला आहे. आपल्याला 6 ब्रास आपण जास्तीत जास्त धरूया. त्याची किती होणार आहेत? त्याचे एक 48,000 रुपये खर्च येणार आहे प्लास्टरच्या सँडसाठी. त्यानंतरनं आपल्याला टाईलचा खर्च किती येणार आहे मित्रांनो? टाईलचा जो खर्च आहे आपण तो एक लमसम खर्च धरलेला आहे. टोटल 1,000 स्क्वेअर फूटची टाईल किती लागणार आहे? त्यामध्ये किचनवरची टाईल असेल, सर्व रूम मधील टाईल असेल, टॉयलेट बाथरूम मधील टाईल असेल, सर्व खर्च आपण एक अंदाजे लमसम खर्च धरलेला आहे. किती येऊ शकतो? 60,000 ते 70,000 रुपये. 60,000 ते 70,000 रुपये या रेंजमध्ये खर्च येऊ शकतो. आपण त्याचे जास्तीत जास्त एक 70,000 रुपये धरूया, म्हणजे आपल्याला एक अंदाज मिळून जाईल 70,000 रुपये. त्यानंतरनं ग्रेनाईटसाठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो? ग्रेनाईटचा जो खर्च आहे आपण टोटली धरलेला आहे. तुम्हाला खिडकी असेल, चौकट असेल किंवा किचनवरती ग्रेनाईट वापरायचा असेल, टोटली हा खर्च धरलेला आहे. चौकट खिडकीचे जर फ्रेम तुम्हाला ग्रेनाईटमध्ये बनवायचे असेल, किचनवरती ग्रेनाईट वापरायचा असेल, रेग्युलर आता बऱ्याच ठिकाणी वापरले जातात, आणि समजा तुम्हाला जिना टप्प्यावरती सुद्धा ग्रेनाईट वापरायचा असेल तर हा खर्च सुद्धा आपण एक लमसम खर्च धरलेला आहे. किती येऊ शकतो? 40,000 ते 50,000. 40,000 ते 50,000 रुपये या रेंजमध्ये येऊ शकतो. आपण त्याची जास्तीत जास्त एक 50,000 रुपये धरूया ग्रेनाईटचा खर्च. त्यानंतर आपल्याला दरवाज्या, खिडक्या, स्लायडिंगचा हा सुद्धा खर्च आपण एक लमसम खर्च धरलेला आहे मित्रांनो. लमसम खर्च दरवाजा, खिडकी आणि स्लायडिंगचा खर्च 1,20,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो. 1,20,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. 1,20,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो दरवाजा, खिडकी आणि स्लायडिंगसाठी. त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो? प्लंबिंगच्या मटेरियलचा खर्च एक साधारणतः 80,000 ते 85,000 या रेंजमध्ये येऊ शकतो. आता तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं खरेदी करणार आहेत, मटेरियल तुम्ही कोणत्या क्वालिटीची खरेदी करणार प्लंबिंगचा, त्यावरती सुद्धा खर्च अवलंबून असतो. पण 80,000 ते 85,000 रुपयामध्ये तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचं मटेरियल मिळून जाईल. त्याचे आपण जास्तीत जास्त एक 85,000 रुपये धरूया, म्हणजे आपल्याला एक अंदाज मिळून जाईल प्लंबिंगच्या मटेरियलसाठी. त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो? इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी 70,000 ते 80,000 रुपये. 70,000 ते 80,000 रुपये इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी खर्च येतो. त्याचे आपण एक 80,000 रुपये धरूया. त्यानंतर आपल्याला पेंटिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो? पेंटिंगच्या मटेरियलसाठी 80,000 ते 90,000 रुपये. त्याचे आपण जास्तीत जास्त पेंटिंगच्या मटेरियलचे 90,000 रुपये धरूया. आता मित्रांनो, सर्व तुम्हाला माहिती सांगितली, मटेरियल किती लागणार आहे किंवा खर्च किती येणार आहे. आता या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला लमसम मटेरियलचा खर्च किती येणार आहे? 1,000 स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर मटेरियलचा खर्च किती येणार आहे? फक्त मटेरियलचा खर्च किती येणार आहे डायरेक्टली आपल्याला अंदाज लागून जाईल. सर्वांची बेरीज केली तर 12,28,500 रुपये. म्हणजे सरासरी तुम्ही मटेरियलसाठी किती खर्च धरू शकता? सरासरी मटेरियलसाठी 12 लाख रुपये खर्च धरू शकता. 1,000 स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर 12 लाख रुपये मटेरियलसाठी लागू शकतात. समजलं मित्रांनो? आता कामगार खर्च किती येऊ शकतो हे जाणून घेऊया. मटेरियल बद्दल तुम्हाला सांगितलं, आता कामगार खर्चाबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, सर्व काम म्हणजे कोणतं काम? 1,000 स्क्वेअर फूट मध्ये जे सर्व काम करणार असेल तुम्ही, बांधकाम असेल, प्लास्टर असेल किंवा सेंटरिंग काम असेल, प्लंबिंग काम असेल, इलेक्ट्रिकल, पेंटिंग काम, टाईल बसवण्याचं काम, म्हणजे सर्व जे काम आहे आपण त्या सर्व कामाचा रेट आहे ना तो 490 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे. 490 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे. आता तुमच्या गावामध्ये हा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता. आपण उदाहरणासाठी
490 रुपये धरलेला आहे सर्व कामाचा रेट. यामध्ये सर्व काम येणार आहे 490 रुपयामध्ये. टोटली आपलं कन्स्ट्रक्शन किती आहे? कन्स्ट्रक्शन 1000 स्क्वेअर फूटचं आहे. तर काय करायचं आहे, 1000 आहे, 1000चा गुणाकार 490 बरोबर करा. म्हणजे आपल्याला टोटली कामगार खर्च किती येऊ शकतो डायरेक्टली आपल्याला अंदाज लागेल. टोटल गुणाकार केला तर 4,90,000 रुपये, 4,90,000 रुपये आपल्याला हा कामगार खर्च येऊ शकतो. समजलं मित्रांनो? कामगार खर्च. आता मटेरियलचा खर्च किती आला होता, म्हणजे आपल्याला दोन्हीची बेरीज केली तर डायरेक्टली आपल्याला एक लमसम डायरेक्टली कामगार खर्चाचा आणि मटेरियल खर्चाचा दोन्ही अंदाज जाईल. मटेरियल खर्च किती आला होता आपण इथे बघितलं होतं. मटेरियल खर्च 12,28,500 रुपये आला होता. मटेरियल खर्च 12,28,500 रुपये हा मटेरियलचा खर्च आला होता. आणि कामगार खर्च किती आला होता इथे आपण दिला होता. कामगार खर्च किती आला होता, 4,90,000 रुपये, 4,90,000 रुपये. आता मित्रांनो या दोन्हींची बेरीज केली म्हणजे मटेरियल खर्चाची आणि कामगार खर्चाची बेरीज केली तर डायरेक्टली आपल्याला टोटली 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर टोटल कामगार खर्च आणि मटेरियल खर्च किती येतो डायरेक्टली आपल्याला अंदाज मिळून जाईल. या दोन्हीची जर बेरीज केली, मटेरियल खर्चाची आणि कामगार खर्चाची बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 17,18,500 रुपये. 17,18,500 रुपये म्हणजे तुम्ही एक लमसम आकडा घेऊ शकता. खर्च किती येऊ शकतो? एक अंदाजे 17 लाख रुपये. एक 17 लाख रुपये तुम्ही धरू शकता. टोटली 1000 स्क्वेअर फूट साठी 17 लाख रुपये लागू शकतात. समजलं मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.